केंद्र प्रमुख भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आज आपण या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने जी काही शिक्षण व्यवस्थेत बदल झालेले आहेत त्या बदलांची चर्चा आपण करणार आहोत। तर NEPच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने जी काही मुख्य शिफारस करण्यात आली होती, सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन CAB या संस्थेची बळकटीकरण करण्याची एक शिफारस NEP 2020 मध्ये आपल्याला केलेली दिसून येईल। तर केंद्र आणि राज्य सरकार यांना शिक्षण क्षेत्रासंबंधी सल्ला देणारी ही एक सर्वोच्च संस्था आहे, सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन। आपण जर पाहिलं तर 42वी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीने शिक्षण हा विषय समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आला। समवर्ती सूचीतील 25व्या क्रमांकावर आपल्याला शिक्षण हा विषय दिसून येईल। आणि मग शिक्षण या विषयाची संदर्भात केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकारे आपापली कायदा करत असतात। आणि मग हे जे काही शिक्षण क्षेत्र आहे या शिक्षण क्षेत्राला योग्य सल्ला मार्गदर्शन देण्याचं काम ही सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन या संस्थेमार्फत केलं जातं आणि ही शिक्षण क्षेत्रासंबंधी सल्ला देणारी एक सर्वोच्च संस्था आहे। आपण जर पाहिलं तर या संस्थेची जी काही स्थापना आहे ती 1920 साली करण्यात आली। नंतर ही संस्था बंद झाली। पुन्हा नव्यानं 1935 पासून या संस्थेने आपलं कार्य सुरू केलेलं आपल्याला दिसून येईल। मग ही जी काही संस्था आहे सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन, या संस्थेचे महत्त्वाचे जर आपण कार्य पाहिलं तर केंद्र व राज्य सरकार यांना शिक्षण क्षेत्रासंबंधी सल्ला देणे, त्याचबरोबर शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरता स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे, केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये शिक्षणासंबंधी समन्वय राखणारी ही सर्वात जुनी आणि महत्त्वाची संस्था आहे। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर दुसरा जो बदल झालेला आहे तो आपण पाहू शकतो की मनुष्यबळ विकास मंत्रालय या मंत्रालयाचं नाव बदलून पुन्हा शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्यापासून म्हणजेच 1947 पासून शिक्षण यंत्रणेच्या नियमनासाठी शिक्षण मंत्रालय हे कार्यरत होतं। आपल्या देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मानवी भांडवलाची मोलाची भूमिका राहिलेली आपल्याला दिसून येईल। भारताचे जे काही नागरिक आहेत किंवा भारताची जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या हे भारताचं सर्वात मोठं भांडवल आहे। अर्थशास्त्रीय भाषेत त्याला ह्युमन कॅपिटल्स असं म्हटलं जातं। आणि मग या मनुष्यबळाचा योग्य विकास करायचा असेल, त्यांना योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्या हेतूनं 26 सप्टेंबर 1985 रोजी तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी शिक्षण मंत्रालयाचं नाव बदलून ते मनुष्यबळ विकास मंत्रालय असं केलं। आणि आता आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव पुन्हा बदलून शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलं। आणि 18 ऑगस्ट 2020 ला माननीय राष्ट्रपती यांनी या नामांतरास मंजुरी दिली आणि पुन्हा आपल्या मानव विकास मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलं आहे। आणि या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत आपल्याला मुख्य दोन विभाग कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येईल। त्यामध्ये पहिला विभाग आहे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग। यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि अध्यापक शिक्षण
या शिक्षणांचे कार्यान्वयन व नियंत्रण करण्याचं काम करून प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचं मुख्य काम हे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग करत असतो. मग आर्थिक कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांचं नियंत्रण, अंमलबजावणी आणि समन्वय करण्याचं काम हे शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत केलं जातं. त्यानंतर आपल्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत दुसरा मुख्य विभाग आहे उच्च शिक्षण विभाग आणि या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत विद्यापीठ शिक्षण, उच्च शिक्षण, त्याचबरोबर तांत्रिक शिक्षण, दूरस्थ शिक्षण यांचे समन्वय आणि नियंत्रण केले जाते. आणि आपण जर सध्याची परिस्थिती विचारात घेतली तर उच्च शिक्षणाच्या व्याप्तीनुसार अमेरिका आणि चीन नंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. NEPच्या अनुषंगाने आपल्या एकूण GDPच्या 6% रक्कम ही शिक्षणावर खर्च केली जावी अशी सुद्धा शिफारस NEP 2020 मध्ये केलेली आपल्याला दिसून येईल. मग NEP 2020च्या अनुषंगाने आपण जी काही मुख्य योजना पाहणार आहोत, प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया, जिला आपण PM श्री ही जी काही योजना आहे शाळांची, या योजनेची माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात 2020 चा अवलंब करणाऱ्या आदर्श शाळा, याचा मुख्य उद्देश काय होता? NEP 2020 मध्ये ज्या काही वेगवेगळ्या सुधारणा सुचवलेल्या आहेत त्या सुधारणांची अंमलबजावणी करणाऱ्या आदर्श शाळांचा विकास करण्याच्या हेतून ही योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया PM श्री. या योजनेचं जर आपण स्वरूप पाहिलं तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. तर योजनांचे 3 प्रकार पडतात. एक केंद्रीय योजना, त्यानंतर केंद्र पुरस्कृत योजना आणि राज्य योजना. आता केंद्रीय योजना म्हणजे काय? आपण शेतकरी सन्मान योजना पाहिली असेल. शेतकरी सन्मान योजनेमध्ये काय होतंय? जो काही निधी आहे तो 100% निधी हा केंद्र सरकार देत असतं. केंद्रीय ज्या योजना असतात त्या सर्व केंद्रीय योजनात 100% निधी हा केंद्र सरकार देतं, त्या केंद्रीय योजना. त्यानंतर केंद्र पुरस्कृत योजना. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये काय होतं? जे काही खर्च आहे ते खर्चाचं प्रमाण राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांमध्ये एका निश्चित प्रमाणात त्याची विभागणी केलेली असते. आणि ज्या काही राज्य योजना असतात त्या राज्य योजनेची 100% जो काही खर्च असतो, राज्य योजनेमध्ये 100% खर्च हा राज्य शासन करत असतं. तर PM श्री ही जी योजना आहे ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि या योजनेचा जो काही खर्चाचं प्रमाण आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात विभागलेला आपल्याला दिसून येईल. या योजनेची सुरुवात 5 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते जाहीर केलेली आहे. आणि या योजनेला सप्टेंबर 2022 मध्येच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेचा जो काही मुख्य उद्देश आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे सर्व घटक समाविष्ट करून देशभरात 14,500हून अधिक शाळांना PM श्री शाळा म्हणून विकसित करणे या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. मग ही शाळांची निवड आहे, PM श्री शाळा म्हणून निवड होण्यासाठी ही योजना ज्या काही केंद्र सरकारच्या शाळा आहेत, त्याचबरोबर राज्य शासनाच्या शाळा आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या ज्या काही प्राथमिक शाळा असतील किंवा माध्यमिक शाळा असतील किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळा असतील, याच शाळांची निवड ही PM श्री शाळा म्हणून केली जाते. या योजनेचा कालावधी 2022-23 ते 2026-27 असा
5 वर्षांसाठी ह्या PM श्री योजनेचा कालावधी आहे. त्यानंतर खर्चाचं प्रमाण पाहूया आपण. केंद्र पुरस्कृत योजना असल्यामुळं या शाळांना केंद्र सरकार हे 60% निधी देतं, तर राज्य सरकार हे 40% निधी पुरवतं. म्हणजेच आपण जर केंद्र आणि राज्य यांच्या जर खर्चाचं प्रमाण पाहिलं तर ते 60-40 आपल्याला याप्रमाणे दिसून येतं. या योजनेसाठी एकूण जो काही खर्च आहे 5 वर्षात करायचा 27,360 कोटी हा ज्यावेळेस योजना प्रस्तावित केली होती त्यावेळेस इतका खर्च त्यावर करणं अपेक्षित होतं आणि केंद्र सरकार त्यामुळे 18,128 कोटी आणि राज्य सरकार 9,232 कोटी हा खर्च करणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक PM श्री शाळा आहेत. त्यांची संख्या आहे 1,865. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 827 शाळा या PM श्री शाळा म्हणून त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा त्या शाळांना PM श्रीचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि हा जो 827 जो काही अंक आहे हा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 च्या अहवालातील हा 827 अंक आहे. या शाळांमध्ये मग नवीन शैक्षणिक धोरणात ज्या काही वेगवेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत त्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी विविध सोयी सुविधा या शाळांमध्ये पुरवल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत शिक्षण दिलं जाईल अशी त्या योजनेमध्ये शिफारस केलेली आहे. 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या शाळा ग्रीन स्कूल म्हणून सुद्धा विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये मग डिजिटल लायब्ररी असेल, व्हर्च्युअल लॅब असेल, 3D लॅब, डिजिटल लर्निंग टूल्स, व्यावसायिक शिक्षण अशा वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळांची निवड PM श्री शाळा म्हणून झालेली आहे त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना याची माहिती असणारच आहे. मग ही जी काही PM श्री म्हणून शाळा निवडण्यासाठी या शाळांमध्ये स्पर्धा म्हणजे स्पर्धेतून या शाळांची निवड केलेली आहे. PM श्री शाळांची निवड चॅलेंज मोडद्वारे केली जाते. म्हणजे ऑनलाईन पोर्टलवर सर्व शाळांची माहिती या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे आणि ज्यावेळेस हे पोर्टल चालू झालं होतं त्यावेळेस या सर्व शाळांनी ऑनलाईन माहिती भरली आणि पहिल्या 2 वर्षासाठी ते एकदा उघडलं गेलं. त्यामधून त्या शाळांची निवड करण्यात आलेली होती. मग त्यामध्ये काही मुख्य निकष या ठिकाणी ठेवण्यात आले होते. चांगल्या स्थितीत असलेल्या इमारती, अडथळामुक्त रॅम्प, मुलामुलींसाठी प्रत्येकी एक शौचालय असे जे काही भौतिक सुविधा शाळांच्यात उपलब्ध होत्या त्या शाळांचा विचार हा PM श्री शाळांसाठी करण्यात आला होता. मग शहरी भागातील शाळांनी किमान 70% गुण, त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळांनी किमान 60% गुण मिळवणं आवश्यक होतं आणि प्रत्येक पंचायत समिती म्हणजे ब्लॉकमधून किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेतून जास्तीत जास्त 2 शाळा या PM श्री शाळा म्हणून निवडल्या गेल्या आणि मग त्यामध्ये एक प्राथमिक आणि एक माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक अशा शाळांची निवड PM श्री शाळा म्हणून करण्यात आलेली होती. निवड प्रक्रियेसाठी जे काही 6 मूल्यमापनाचे मानदंड होते त्यामध्ये अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र आणि मूल्यांकन, प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानवी संसाधनाचे नेतृत्व, सर्वसमावेशक पद्धती आणि लैंगिक समानता, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन आणि लाभार्थी समाधान असे 6 मापदंड त्या ठिकाणी या PM श्री शाळांची निवड करण्यासाठी विचारात घेतले गेले. तर आपण आपल्या केंद्रप्रमुख भरतीच्या अनुषंगाने जो काही आपला मुख्य पेपर 2 आहे, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या संदर्भातले आपणासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ मार्फत मार्गदर्शन करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. तरी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती राहील की
की आपण आपलं हे जे काही MD टीचर्स चॅनेल आहे यूट्यूबचं हे सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींपर्यंत, मित्रांपर्यंत या चॅनेलची लिंक पोहोचवा. त्यांनासुद्धा या चॅनेलला सबस्क्राईब करण्यास सांगा. त्याचबरोबर आपण जो काही प्रश्नसंच विकसित केलेला आहे त्यामध्ये PM श्री असेल, निपुण भारत असेल, त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल, त्याचबरोबर जे काही वेगवेगळे विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भातले GR आलेले आहेत आणि जे काही नवनवीन बदल आपल्या शिक्षण व्यवस्थेत झालेले आहेत त्या सर्व बदलाच्या अनुषंगानं प्रश्नांचा समावेश आपण आपल्या या संचामध्ये केलेला आहे. तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी हा संच अभ्यासावा अशी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.